हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. आज जास्त गप्पा म्हणायच्या मागे लागायचं नाही. बरोबर. आपण कसं रस्त्यावर एकमेकांना धावत धावत भेटतो. हॅलो, हाव आर यू, बाय, ठीक ठीक, तसं करूया. चालेल. ओके. अरे का? गिव मी वन रिझन. का? हा, मला काही ऐकू येत नाही. सगळेजण एकत्र बोलते. कसं करणार? अंगात धमक असेल, चांगली धमक असेल लागते. लाच मारीन तिथे पाणी काढीन, समजलं? तरच ह्या कलियुगामध्ये जगता येतं. मग स्त्री असो की पुरुष, समजलं? म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याला लाच मारीन तिथे डोळ्यातून पाणी काढीन असा त्याचा अर्थ नव्हे. लाच मारीन तिकडे पाणी काढीन, जमीन जिकडे पाय आपली तिकडे पाणी निघेल. याचा अर्थ मी जे कष्ट करीन, जे प्रयास करीन ते निश्चितपणे यशस्वी होतीलच. अशा प्रकारे कार्य करणं, बरोबर, तेच कलियुगात योग्य असतं. आणि कलियुगाच्या अध्यात्माचाही तोच गाभा असतो. अनेक वेळा मी सांगितलं, ह्याच व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की अध्यात्म आणि जीवन ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. बरेच जण सांगतात अध्यात्म वेगळं, जीवन वेगळं. वरकणे व्हायचं झालं तर खरं आहे, पण नाही आहे तसं. जीवनातली प्रत्येक गोष्ट अध्यात्मामुळेच घडत असते. अध्यात्मातली प्रत्येक गोष्ट जीवनामुळेच घडते. आयुष्य मिळालं आहे, जीवन मिळालं आहे म्हणून अध्यात्म करू शकतो. ही पहिली गोष्ट, व्यावहारिक गोष्ट साधी. शरीराची निगा राखली तर निदान उपासना करता येईल. पण त्याचबरोबर चांगल्या घरात जन्म मिळण्यासाठी, चांगली सहकार्य मिळण्यासाठी, चांगली धर्मपत्नी किंवा चांगला पती मिळण्यासाठी, चांगले शेजारी पाजारी, चांगले मित्र, चांगली संगत हे भेटण्यासाठी, चांगली संधी मिळण्यासाठी थोडी अध्यात्मच कामाला येतं. लक्ष ठेवा. म्हणा बाबू, आम्ही खूप ऐकतो पण आम्हाला कळतं मग वळत नाही. म्हणजे आम्ही किती ठरवलं की सगळं करायचं, जीवनामध्ये अध्यात्म भरपूर करायचं, अमुक करायचं, पण आम्हाला अध्यात्म नक्की काय एक तर कळत नाही. आणि कळलं थोडी कोणी सांगितलं बाबा हा जप केला म्हणजे अध्यात्म, ही पूजा केली म्हणजे अध्यात्म, तर आमचं मन दर वर्षाला काय दररोज बदलत असतं. गणपती आला की आम्हाला गणपतीचं प्रेम वाटायला लागतं, परीक्षा आली की गणपतीचं प्रेम वाटायला लागतं. मला एक विद्यार्थिनी माहिती आहे, आमच्या आधी एमडीला बसणार, अगदी लक्षाधीशाची मुलगी होती, कोट्याधीशाची सून होती. एमडी पास करावं, एक तर अभ्यास अजिबात केलेला नव्हता, म्हणून तिने सिद्धिविनायकाला नमस्कार केला. मी तुला भेटायला येईल. अरे वा 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 वा. आणि 21 दुर्वा वाहीन. वा 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 वा. आणि हिच्या दाराशी नायर हॉस्पिटलमध्ये 2-2 गाड्या उभ्या असतात, एक सासरची एक माहेरची. सासरी 3-4 गाड्या आहेत, माहेरी 3-4 गाड्या आहेत. आणि ही पाहिजे तेवढा पैसा उधळते. ती तिच्या काही काय असल्या त्या सगळ्या उपायाने ती एमडी पास झाली व्यवस्थितरित्या. आणि मी तिला सांगितलं, म्हणून सिद्धिविनायकाला जाण्याची तशी मला सांग, मी पण येतो. कारण मी पण एक नवस बोललो होतं, म्हणणं मलाही फेडायचं, म्हणजे एकत्र जाऊ आपण. तिने तिच्यावर आणखी 2-4 मैत्रिणी, 2-4 कलिग्स, मी सगळे निघालो. तिने खरोखरच 21 दुर्वामध्ये 21 दुर्वांची एक जोडी विकत घेतली. यावर लाल फुल पण नाही घेतलं, पेढे मोदक वगैरे लांब तेवढे तिने त्याला दिले, नमस्कार केला आणि बाहेर पडली. आजच्या दिवसामध्ये परत सिद्धिविनायकाचं तोंडे पाहिलेलं नाही. आता हे अध्यात्म आहे का? हा विचार आपण करायला पाहिजे की आपण असं किती वेळा वागतो. आपल्या जीवनामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, म्हणजे अशा ह्या स्त्रीसारखी, ह्या स्त्रीचं उदाहरण लक्षात ठेवा प्रत्येकाने. की आपण असे वागतो का? आढळलं की आपण असे वागतो तर आपण अध्यात्माच्या मार्गावरती नाही आहोत. मी पाहिजे ते मागू शकता, त्याला सांगू शकता, प्रश्नच नाही. परंतु मागताना
आणि त्याच्या बदल्यात जो मी सौदा करतो 21 दुर्वाग अमुक तमुक, तर त्याच्यामध्ये काहीतरी तारतम्य असलं पाहिजे. हा लक्षामध्ये. आणि एवढंच नाही तर चलो गरज सरोनी वैद्य मरो. मी 82ला MD झालो. आता किती वर्ष झाली विचार करा. आज एवढ्या वर्षामध्ये मुंबईतच राहून सुद्धा ती एकदाही सिद्धिविनायकाला गेलेलं नाही. आणि गंमत म्हणजे मी रुग्वेला राहत असताना एकदा माझी गाडी अशीच चालली, तुझी गाडी अशी आहे जुनी, ती सिद्धिविनायकावरनंच आली, हे ढुंकून बघितलं पण नाही. आमची अशी गती किती वेळा असते याचा आपण विचार करायला हवा. मी गेल्या गुरुवारी सांगितलं की सकाळी उठल्यानंतर देवाला काय सांगायचं, रात्री झोपताना काय सांगायचं आणि दिवसभरात काय करायचं. मी तुम्हाला मनामध्ये सांगतो 33% लोकांनी तिन्ही गोष्टी केल्या. 50 ते 55% लोकांनी 50% वेळाच नियमित केल्या आणि 33% लोकांनी जमलं तर जमलं, नाही तर नाही, लागला तरी आठवलं तर केलं, नाही तर नाहीच केलं. कशासाठी हा विचार आपण करायला हवा. सोपी गोष्ट होती ना, एकदम सोपी गोष्ट होती, कठीण काही नव्हतं. पण ते सुद्धा आम्हाला जमत नाही. आणि वरती आपण स्वतःच्या मनात एक्सप्लेनेशन देतो. अरे बापूने सांगितलं सगळ्या उठल्या म्हणतो दात घासल्यानंतर करू ना. आठवण तेव्हा पडते. चहा प्यायल्यानंतर करू नका, चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. अशी कारणं आम्ही चहाच्यानंतर करतो. अरे ऑफिसमध्ये निघताना करू ना, गल्यावर जाऊन बसल्यानंतर करू ना, ऑफिसमध्ये गेल्यानंतर करू ना. ती खरी दिवसाची सुरुवात आहे. आम्ही आमच्या मनाने स्वतःचे प्रश्न सोडवत राहतो, अध्यात्माची वासनात लावत राहतो. का आपण कधी स्वतः प्रश्न विचार की मला सगळं कळतं का, हा प्रश्न स्वतःला पहिल्यांदा विचार. ज्या क्षणी मला उतरली होय तुला सगळं कळतं आहे, त्या क्षणी तुझ्यासमोर देव उभा असेल. अगदी संपूर्ण तुम्ही ज्याला स्पर्श करू शकता, हे करू शकता असा. आणि तो सुद्धा दिव्य स्वरूप आहे, मानवी स्वरूपात नाही, दिव्य स्वरूप. दिव्य स्वरूप खूप वेगळं असतं, ज्याचं ते सामान्य वेळानं सहनच होत नाही. तुमच्या वेळा ते सहन नाही. जर तुम्हाला सगळं ज्ञान झालेलं असेल, तुम्ही सर्वज्ञानी झालेलं असाल, तुमचे ज्ञानचक्षु उघडलेले असतील, त्याचं ते सहन करणं मला सहज सोपं आहे. तुमचे डोळे फुटणार नाहीत. आणि ज्याचे डोळे फुटू शकतात त्यासमोर देव येणारच नाही. आणि देव तुमचं वाईट करायला बसलेला नाही आहे. हा प्रश्न आपण विचार, मला सगळं कळतं का, नाही कळत. मग पुढे ते आपल्याला विश्वास ठेवून ज्याला सगळं कळतं त्याच्या मार्गाने जायला हवं हे लक्षात ठेव. परंतु तेच आम्ही नेमकं करत नाही. जीवनाच्या गाड्यामध्ये काय काय वेळा माणूस चुकू शकतो, मला मान्य आहे. कालच मराठी बोलत होतो मी, कशानं तरी कोणाशी तरी बोलत, मला आठवत नाही, मराठी वैभवशीच बोलत होतो, इफ आय मिस्टेक नॉट. वैभव काही मला दाखवत होता. वैभव म्हणजे माझं पर्सनल सेक्रेटरी. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलता विषय निघाला की काही कागदपत्र शोधत होता. त्याने शोधता त्याला एक प्रवचन सापडलं माझं 8 सालचं. आणि त्यामध्ये अनिरुद्ध ध्वज ही कल्पना मी मांडलेली त्याला सापडली. त्याने कबूल केलं, बाबू मी विसरून गेलो होतो. मी बघितलं, ह्याला सगळेच जण ऑलमोस्ट विसरून गेलेत. कोणाकोणा आठवतं की कुठल्या दिवशी मी सांगितलं होतं, कुठल्या प्रसंगांमुळे सांगितलं होतं, आणि अनिरुद्ध ध्वज म्हणजे नक्की काय माहिती आहे, हात वर करा. नीट उत्तर येत आलं, हात प्रश्न विचारा. हां बोला. नाही नाही बघितलं, ही आमची परिस्थिती आहे. हा आता ध्वजा बिराजी आम्ही म्हणतो, ध्वजा आम्ही विसरून जातो. जे आम्ही अनिरुद्ध 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 करत राहतो, त्या ध्वज आम्हाला माहीत नाही. अनिरुद्ध ध्वज म्हणजे शंख चक्र गदा पद्म 4 आयुध, 4 बाजूला, आणि मध्ये पुरुषार्थ ग्रंथालयाचं चिन्ह असा असलेला गुलाबाच्या पाकळीच्या रंगाचा ध्वज म्हणजे अनिरुद्ध ध्वज. आणि हे मी कधी सांगितलं होतं, ज्या दिवशी मी शिवगंगा गौरी गदासूत्र
तुम्हाला सगळ्यांना दिलं. त्या दिवशी मी बोललो होतो 2008 साली. ओके, आम्ही का विसरतो अशी गोष्ट? आपण स्वतःची गोष्टी विसरतो का? मला अमुक अमुक काम करून हवं आहे म्हटल्यानंतर आपण ते गोष्ट करतो. साधी गोष्ट आहे. घरी एखादी गोष्ट कमी पडली आहे, तुम्हाला नवीन शर्ट घ्यायचा आहे, पॅन्ट घ्यायची आहे, तुम्हाला काय पेन घ्यायचं आहे, बांगडी घ्यायची आहे, कानातलं घ्यायचं आहे, तुम्ही विसरत नाही. माहेर सोडून 25 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, तरी देखील माहेरची प्रत्येक गोष्ट अगदी बारीक सारी गोष्ट कुठे आहे, काय काय व्यवस्थित माहिती असतं. अगदी रिसेंट गोष्ट सांगतो मनापासून, खरी खुरी घडलेली गोष्ट. मी आश्चर्यचकित झालो. आई गेल्यानंतर 2 बहिणी आणि एक भाऊज आहे त्यांची, या 3 जणींमध्ये वाटण्या सुरू होत्या आईच्या गोष्टींच्या. तर आईच्या बाबतीत सुद्धा वाटून गेल्या. त्या दोन्ही मुलींना बरं माहिती होतं, दोघे मुंबईच्या बाहेर राहतात, पण त्या आईच्या बाबतीत कुठे असतात, काय असतात, टिकल्या किती आहेत काही पण माहिती होतं. त्यांचं पण वाटप झालं. एकच ते माठवर राहायचं होतं ते, ती आई त्यांची माठातलं पाणी प्यायची, ते मडकत फोडून त्याचे 3 तुकडे करून वाटायचे एवढे शिल्लक राहिले होते. काय आहे, आईला जाऊन फक्त 36 तास झालेले होते, वाटप सुरू. मी मनावर समजून राहिलो, ही आपली परिस्थिती आहे आपल्या समाजाची आज. आम्ही निर्दयी झालेलो, असं होऊ नका. मनापासून सांगतो, बी काइंड, स्वतःशी आणि इतरांशी सुद्धा. मी असं म्हणा की शत्रूवर दया करायचं कधी म्हणणार नाही, शत्रूला क्षमा करायचं कधी सांगणार नाही, अशा मूर्खपणाची गोष्टी मी कधी शिकवणार नाही. पण थोडं तारतम्य बाळगून शिका की भगवंताला याद करा. मी मागे तुम्हाला सांगितलं आहे, 2 प्रश्न विचारायचे. व्हॉट ॲम आय अचिव्हिंग आउट ऑफ दिस? मला ह्यातून काय मिळवतोय मी, काय मिळवते मी, आणि माझ्या देवाला हे आवडेल का? हे 2 प्रश्न विचारले नाही ना, तुमच्या आयुष्याने सगळे प्रॉब्लेम्स मिळतील. व्हॉट ॲम आय गोइंग टू अचीव आउट ऑफ दिस? हे केल्याने मी काय साध्य करणार आहे, नक्की काय मिळवणार आहे माझ्या जीवनामध्ये. आणि दुसरं म्हणजे माझ्या परमेश्वराला, माझ्यासारख्या भगवंताला ही गोष्ट आवडेल का? बस, तुमचे सगळे प्रश्न मिटतील. तुम्हाला थोडं दुःख होईल की नाही बाबा, माझ्या आई जगदंबेला ही गोष्ट आवडणार नाही, पण मला आवडते, मी करू का? मग लक्षात ठेवा, अशा वेळेस तुमच्याकडून मॅक्झिमम प्रयत्न करा. तरीही खावंसं वाटतं. एक धरून चाला उदाहरण म्हणून, आणि सगळे आंब्यावर बहिष्कार टाकाल की आई जगदंबेला आंबा आवडत नाही, असं काही नाही आहे. आम्ही समजून चाला, तुम्हाला आंबा खायची इच्छा आहे, तर आंबा खावाचाच वाटला तर खा. ज्या क्षणी म्हणेल की आता थांबलं पाहिजे, आई नाही आवडत आहे, अर्ध्यावर थांबा. आणि नाहीच बाबा मला राहत आहे, तर बिनधास्त खा. आलक्षामध्ये. पण मग मिरवू नका, आईला सांगू नका मी तुझी भक्ती करतो, तू माझ्यासाठी काय करतेस. मग तो सांगण्याचा अधिकार तुमच्याकडे उरलेला नसतो. लक्षात. आम्हाला जरा काय प्रॉब्लेम झाला की म्हणतो, काय देवा, काय आई जगदंबे, एवढी भक्ती केली, एवढं स्तोत्र म्हणलं, एवढ्या दर्शनाला आलो, तर हे चीज झालं का? अरे ऐकलंच की ती तिचं, हे महत्त्वाचं आहे. हा लक्षामध्ये. आणि म्हणून मनापासून सांगतो राजानो, अध्यात्म म्हणजे कठीण गोष्ट मुळीच नाही, सोपी गोष्ट. मी आता सांगितलं की तुमच्या हातून सुख घडू शकते, त्याला ते मान्य आहे, भगवंताला ते मान्य आहे. परंतु तुम्ही तुमच्यावर कितपत प्रयास केलेत ती गोष्ट न करू द्या होण्याचे, हे महत्त्वाचं आहे. जी गोष्ट तिला आवडते ती करण्याचे किती प्रयास केलेत आणि तरी घडली नाही, काही प्रॉब्लेम नाही. ती जी गोष्ट तिला आवडते, तुम्हाला करायची, केलीत, ती थांबवण्याचे तुम्ही किती प्रयास केलेत, हे महत्त्वाचं आहे. हातून सुख घडते की नाही हे महत्त्वाचं नाही, तुमचे प्रयास कुठल्या दिशेने आहेत हे महत्त्वाचं आहे. आलक्षामध्ये. त्यामुळे जीवनामध्ये कायम जगत असताना आम्हाला जर ताठ मानाने जगायचं असेल, आम्हाला आबरूनिशी जगायचं असेल, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहून जगायचं असेल, तर आम्हाला त्या परमेश्वरी आधाराची अत्यंत आवश्यकता असते. आणि तो आधार तिने तुम्हाला तिच्या पुत्राच्या रूपाने दिलेला आहे. तो सदैव तुमची काठी बनवणार आहे, तुमची लाठी बनवणार आहे,
तुम्ही तलवार बनाना तयार आहे, तुमची गदा बनाना तयार आहे, तुझ्यासाठी कमळ व्हायलाही तयार आहे, तुमच्यासाठी गरुड व्हायलाही तयार आहे, सिंहही व्हायला तयार आहे, आणि जे जे रूप तुम्हाला पाहिजे तो घ्यायला तयार आहे. परंतु त्यासाठी आम्हाला फक्त एक करायला पाहिजे, आम्हाला प्रयास करायचा होता. प्रयत्न नाही म्हणून प्रयत्न नव्हे, प्रयत्नामध्ये माझा विश्वास नाही. कोणी तुम्हाला सांगतं ना तुम्ही काही कामासाठी कोणाकडे तरी जाता, हां बघतो, प्रयत्न करतो, ट्राय करतो, म्हणजे समजायचं काम होणार नाही. कोणी ज्या मुलं सुद्धा म्हणतात, आई वडिलांना उत्तर देतात, नाही मी प्रयत्न करतोय बाबा किती, म्हणजे मी काही करत नाही आहे. प्रयत्न म्हणजे नुसता शाब्दिक वाघविलास बाई काय नाही, शाब्दिक खेळ आहे. प्रयास म्हणजे परिश्रम, प्रयत्न म्हणजे ट्राय करणं. आलं लक्षामध्ये. हल्ली नाही का आपण दुकानामध्ये जातो, तुम्ही जाता, मी काय जात नाही कुठे बाहेर, दुकानामध्ये जाता आणि काय शर्ट किंवा पॅन्ट ट्राय करतं ना आतल्या त्या रूममध्ये जाऊन, त्या म्हणतात ट्राय करणं, घालून बघितलं सूट झालं नाही तर ते टाकून. तर प्रयास करणं म्हणजे स्वतः कापड निवडणं, त्या टेलरकडे जाणं, त्या टेलर जसं त्याला पाहिजे कशी ती पॅन्ट सांगणं, त्याच्याकडून शिवून घेणं, परत ट्रायलला जाणं. दिस इज ट्रायल. ट्रायलला जाणं, ती बरोबर फिट होते की नाही हे बघायचं, शिंप्याला सांगायचं वय अशी बसून की इथे सैल झाले, ते घट्टे झाले, इथे मोठी कर, इथे लहान कर, इकडे बटन कर, इकडे झिप कर, असं वाटलं 2 वेळा 3 वेळा 4 वेळा ट्रायलला जाणं, ह्याला प्रयास म्हणतात. समजलं. आणि मग ती पॅन्ट जशी उचित त्या प्रकारेच घडवणं. तसं आपलं जीवन उचित प्रकारे घडवणं सर्व प्रयास करून म्हणजे अध्यात्म. लक्ष ठेवा. लक्षामध्ये तुम्हाला सांगू का, अक्षर सुधारणं हे सुद्धा अध्यात्म आहे. अगदी मनापासून सांगतो, अक्षर सुधारणं साधन हे सुद्धा अध्यात्म आहे. घरातलं किचन, घरातला हॉल स्वच्छ ठेवणं, देवपूजेच्या देव्हाऱ्याशी एवढं स्वच्छ ठेवणं हे सुद्धा अध्यात्म आहे. आणि त्याबरोबर स्वतःचं मनही स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. मनात आपले अनेक घाणे विचार येतात, चुकीचे विचार येतात, खोटे विचार येतात, माणूस आणि विचार मुख्यमंत्री अनेक बाहेरून येत असतात. आपल्या मनाची वेळ तयार होतात, त्याचे दुप्पट तिप्पट चौपट विचार बाहेरच्या वातावरणात आपल्या मनामध्ये शिरत असतात. परंतु ह्या सगळ्यांवर उपाय आपल्याला दिलेला आहे. हनुमान चालिसामध्ये पहिला दोहा काय सांगतो, श्री गुरुचरण सरोज रज निज मनमुकर सुधारे. श्री गुरूंच्या चरणांची जी धूळ आहे ती लावली असता मनाचा आरसा जो आहे तो स्वच्छ होतो. धूळ लावली आणि आरसा स्वच्छ झाला असं एरवी होईल का? तुम्ही कधी धूळ घेऊन जा आणि लावा, आरसा काय होईल? आरसा दिसेनाच होईल. पण गुरुच्या चरणाची धूळ ही कशी असते, ही काहीही करू शकते. आपल्या मनात स्वच्छ करण्याचं काम फक्त गुरुचरणच करू शकतात. आणि म्हणून गुरुचरण मास आपण अत्यंत महत्त्वाचा मानतो आणि त्यामध्ये काय करतो, हनुमान चालिसाच म्हणतो. आणि यापुढे महत्त्वाची गोष्ट काय, श्री गुरुचरण सरोज निच मनमुकर सुधारी बरुनव रघुबर बिमल जसू जो दायक फरचार. बरुनव रघुबर बिमल जसू. बिमल म्हणजे शुद्ध, जसू म्हणजे यश. रामचंद्रांचं निर्मळ यश मी गातो की यशमध्ये 4 पुरुषार्थी मिळतात. सुंदरकांडाच्या शेवटी येतं सकल सुमंगलदायक. सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान. रामचंद्राच्या गुणांचं गायन करणं हे सकल सुमंगल करणार आहे. आणि रामाचे सगळे गुण त्याच्या नावामध्ये आहेत. तर आहे राम म्हणजे अग्निबीजम, तो अग्नीसारखा आहे, कुठलीही गोष्ट बदलवणार आहे, कुठलाही पाप जाऊन राख करणार आहे, कुठलाही दोष जाऊन राख करणार आहे. तो म्हणजे सूर्य आहे, म्हणजे सगळी गोष्ट प्रकाशित करणार, म्हणजे तुम्हाला पाहिजे ते आवश्यक ते सगळं ज्ञान माहिती देणार आहे, सगळ्या जाणीवा करून देणार आहे. तो म्हणजे श्वमबीज आहे, म्हणजे तुमच्या जीवनात मनात शांती आणणार आहे, तुम्हाला तृप्ती देणार आहे, तुम्हाला ताकद देणार आहे. ह्या नावामध्ये त्याचं गुणसंकीर्तन आहे. आणि यामुळे काय, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरव पवन कुमार. माझे शरीर आहे पण शेवट आहे बुद्धिहीन आहे.
माझी बुद्धी कमी पडते, माझं मनापुढे ती नेहमीच हरते. बुद्धिहीन तनु जानिके, मनात शब्दच नाही, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरव पवन कुमार. बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेस बिका. बल बुद्धी विद्या या 3 गोष्टी मला दे हनुमंता. हरहु कलेस बिकार, म्हणजे सर्व प्रकारचे आजार आधी व्याधी आणि क्लेश, म्हणजे सामाजिक संकट आर्थिक संकट या संकटातून ह्यांचं हरण करून टाक, नाश करून टाक. ते हनुमान चालीसा वापरून आमच्या मुलांना म्हणायला सांगितलं आहे. आम्ही मुलांकडून 3 वेळा म्हणून घेतो, तेव्हा आई आणि बाबा टी व्ही बघत असतात आणि मुलं इकडे इकडे बघत बघत हनुमान चालीसा म्हणत असतात. आम्ही हा विचार कोणी करत नाही की मुलं जर हनुमान चालीसा म्हणतात तर आम्ही का म्हणत नाही त्यांच्याबरोबर बसून. तुम्ही काम करता करता म्हणा, पण म्हणायला पाहिजे. लक्षात ठेवा. हा लक्षामध्ये नक्की गेल्या गुरुवारी जे सांगितलं ते ह्या गुरुवापासून प्रत्येकाने मनापासून करायचे प्रयास करा आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसून नक्की येईल. ओके, प्रॉमिस दिल्याप्रमाणे आता 20 मिनटं होऊन गेलेली आहेत. ते माझी बडबड इथेच थांबतो. पण महत्त्वाची गोष्ट, मस्करीची गोष्ट बाजूला ठेवायची. महत्त्वाची आणि मस्करीची आहे म्हणूनच बाजूला ठेवायची. बाजूला ठेवायची म्हणजे बाजूला करायची नाही, बाजूला ठेवायची. मी नीट शब्द वापरतोय, बाजूला ठेवायची. आपल्या म्हणजे काय की देव आमची प्रत्येक गोष्ट आम्ही केलेली चांगली गोष्ट, आम्ही केलेली वाईट गोष्टसुद्धा आमची कृती म्हणून घेत नसतो. लक्षात, महत्त्वाचा प्रिन्सिपल तुम्हाला सांगतोय. आमचा भगवंत आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट चूक किंवा बरोबर ही आमची कृती म्हणून घेत नसतो, तर आमच्याकडून घडलेली क्रिया म्हणून घेत असतो. आम्ही केलेली क्रिया म्हणून घेत नाही, आमच्या हातून घडलेली गोष्ट म्हणून घेत असतो. जोपर्यंत आमचा याच्यावर पूर्ण विश्वास असतो, आम्ही याच्यामुळे पूर्णपणे ऑनेस्ट असतो, सत्य असतो, ओपन असतो. ज्या क्षणी आपण त्याशी डिसऑनेस्ट बनतो, डिसओबिडियंट बनतो, डिस्ट्रेसफुल बनतो, आमचा त्याचा विश्वास कमी होतो, आमचं प्रेम कमी होतं, त्या क्षणी तो काय म्हणून ठरवतो, ही गोष्ट ह्याने केली. जोपर्यंत ती गोष्ट घडली असं तो मानतो तोपर्यंत सजा होत नाही. ज्या क्षणी तो मानतो ह्याने गोष्ट केली त्या क्षणी सजा मिळायला गोष्ट सुरुवात होते. हा फरक लक्षात घ्या. कारण हा नियम त्याचा नाही आहे, हा नियम तिचा आहे. ज्याने या सगळ्या विश्वाचा कायदे बनवले आणि विश्वनिर्मिती घडवून आणली. म्हणून सांगतो राजानो, बी ऑनेस्ट टू हिम अँड यू विल गेट एव्हरीथिंग. आलक्ष्यामध्ये बी ऑनेस्ट म्हणजे लाऊडस्पीकर घेऊन जोरदार मंदिरासमोर जाऊन बडबड करणं नव्हे, तो मूर्खपणा करायचा नाही. आलक्ष्य बी ऑनेस्ट म्हणजे काय हे कोणालाही सांगायची आवश्यकता नाही, प्रत्येकाला नीट माहिती असतं. समजलं? नक्की ह्या आजपासून सुरुवात करणार. ज्यांनी केली नाही ते सुद्धा सुरुवात करणार. सगळ्या उठल्या उठल्या त्याला बघून काय म्हणणार, व्हेरी गुड. रात्री झोपताना काय म्हणणार, जे काही आज केलं ते सगळं तुझ्या चरणी अर्पण. बरोबर. आणि दिवसभर काय करणार, व्हेरी गुड. ओके, मी आठवतोय तरी ॲटलिस्ट आय एम हॅपी. 3 cheers टू ऑल ऑफ यू. हिप 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 हुर्रे. बघा आज असं हुर्रे करतोय, उद्या तसं हुर्रे करायची वेळ आणू नका. ते शिवे आणलीच याच्या आधी मी वेगळ्या प्रकारे हुल्लडबाजी करी. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो माझ्या वाटेला जायचं नाही. मी तुम्हाला असं तसं सोडणार नाही. मी प्रयत्न करत बसणार नाही. मी प्रयास पण करणार नाही. अगदी विना प्रयास मी तुम्हाला व्यवस्थित थोबडवून काढीन. लक्षात ठेवा. समजलं? आ लक्षामध्ये टाळ्या वाजवल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. जो टाळ्या वाजवला तो मला आवडला आणि मला माहिती आहे कोण टाळ्या वाजवलं ते. त्यामुळे लव यू. ओके, सो लव यू ऑल. आणि सगळ्यांचा हॅपी न्यू इयर. ओके, गुढीपाडवा येतोय, आपलं नवीन वर्ष सुरू होतं आहे. आणि एवढे तुम्ही इंग्रज झालात काय? ते 1 जानेवारी हे आपलं कार्याच्या दृष्टीने ऑफिसच्या दृष्टीने ऑफिशियल न्यू इयर आहे. त्यामुळे धार्मिक न्यू इयर हे चैत्र प्रतिपदेला सुरू होतं राजानो.
आणि आपण वैदिक हिंदू आहोत. आहात की नाही? आपण वैदिक हिंदू आहोत, आपण भारतीय हिंदू आहोत, आपण भारतीय धर्माचे आहोत. आपला नवीन वर्ष कुठे सुरू होतं? चैत्रपतीमध्ये सुरू होतं. समजलं? तर हॅपी न्यू इयर. जोरात बोल, हॅपी न्यू इयर. आय लव्ह यू ऑल. या चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून तुम्हाला दररोज चांगल्या गोष्टी मिळत राहोत, चांगल्या गोष्टी दिसत राहोत, चांगल्या गोष्टी ऐकू येवोत, चांगल्या गोष्टी हातून घडवत आणि घडत राहोत, अशा लक्ष 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 शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद. लव यू. लव यू ऑल.